माई मी आठवड्याभरात तुझ्याकरता आणि नानांकरता अपॉइंटमेंट घेतोय चेकअप करता. नको हा, इतक्यात नको. का? नंतर बघू रे. तो मेघनाचा एकदा वाढदिवस होऊन जाऊ दे, मग बघू. तो पण तब्येती ठणठणीत आहेत की नाही आमच्या. मग झालं तर आपण काहीतरी मस्त करूया तिच्या वाढदिवसाला. काय करूया रे? काय करता काय काहीतरी थीम ठरवूया का? म्हणजे असं रेट्रो म्हणा किंवा वेस्टर्न म्हणा किंवा ट्रॅडिशनल वगैरे किंवा ना काहीतरी कलरफुल असे काहीतरी थीम ठरवूया आपण. काय वाटतं? काहीही तुम्ही ठरवा, पण दणक्यात होऊ दे. पहिला वाढदिवस आहे तिचा. काय ग? पहिला वाढदिवस? बाई काही बोलतोस तू, एवढी लहान आहे का ती? तुला विनोद करायची फार हौस आहे ना अमित, पण नको करूस. विनोद मी करत नाही बरं का. विनोद माईनी केला म्हणे पहिला वाढदिवस आहे. मी 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 केला. मी केला. अगं हो. बरं ते सगळं जाऊ दे आता. कसा साजरा करायचा ते ठरवा. बाई मी ना तिला एक छानसं पेंटिंग देतो. तिला पेंटिंग मध्ये रस आहे ना, म्हणून म्हणलं. हा, आणि तिला जेवणात ना सगळ्यात जास्त काय काय आवडतं ना ते विचारून घेऊया. आणि मला असं वाटतं की सतीश आणि अर्चू पण काहीतरी आयडिया काढतीलच की. हो. मी आणि अर्चू ठरवतो काय करायचं ते. बर ठीक आहे. मी माझ्या कुड्या देणार आहे तिला. माई अगं स्वतःसाठी काहीतरी ठेव. झाले रे आता माझी सगळी हौस. आता दाग दागिने घालून मिरवण्याचे दिवस माझ्या सुनांचे. त्यांच्या अंगावर खूप छान दिसतात आणि मलाही आनंद मिळतो हो माझे दागिने त्यांच्या अंगावर बघून. काय ग विजय? गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय मग झाला ना ज्वेलरी बॉक्सचा प्रॉब्लेम सॉल्व? हो, आणि छान आहे हा ज्वेलरी बॉक्स. आता येऊ दे अर्चूला कधी. नो टेन्शन. तिने विचारलंच ना तर तिला हा बॉक्स दाखव. किती खोटेपणा करतोय रे आपण घरच्यांशी. खूप त्रास होतोय मला. काय करणार पण? कधी कधी वाटतं ना सगळं खरं सांगून टाकावं. माई, हो बोलावलं मला? हो, मुद्दामूनच बोलवलं तुला. अगं बस की. बस बस ये. सगळे दागिने पॉलिशला काढलेत. म्हणलं आधी तुला दाखवावेत काय काय आहेत ते. विजय आणि अर्चनाला ठाऊक आहेत. तुला दाखवलेच नव्हते ना. मग अगं हे सगळे दागिने आता तुमचेच तर आहेत. माई, अगं दागिने घालून मिरवण्याचे दिवस आता तुमचे, आमचे नाहीत काही. पण आपले दागिने तुमच्या अंगावर बघितले ना की आम्हाला खूप आनंद मिळतो. हे बघ, ह्या बांगड्या आहेत ना, ह्या सगळ्या मुलांनी केले होते बरं का माझ्यासाठी, नानांच्या साठीच्या वेळी. म्हणजे साठी नानांची, आणि कौतुक मात्र माझं. गंमत असते अगं त्यात एक. हाच तर गोडवा असतो संसारात. आणि अगं बायकांना दागिन्यांची हौस असतेच ग. पण आपल्या आजी सासूबाईंनी, सासूबाईंनी त्यांच्या अंगाखांद्यावर वागवलेले जे दागिने आपण जेव्हा घालतो ना तेव्हा वेगळंच वाटतं ग. त्या दागिन्यांबरोबर फक्त ते दागिने येत नाहीत ग, त्या बायकांची सुख दुःख सुद्धा येतात. आपल्या घरावर, आपल्या संसारावर, आपल्या मुलांवर त्यांनी जे प्रेम केलेलं असतं ना तेही त्याच्या बरोबर येतं. आणि हे प्रेमच आपली वंशवेल वाढवत असतं ग. म्हणूनच हे दागिने पिढ्यानपिढ्या जपून ठेवायचे असतात. हे बघ, ह्या पाटल्या, हे तोडे, लक्ष्मीहार, चपलाहार, हे सगळे दागिने की नाही माझ्या आजी सासूबाईंनी माझ्या सासूबाईंना दिले आणि माझ्या सासूबाईंनी मला. आणि आता ते मी माझ्या सुनांना देणार. मेघना, हे दागिने घालताना आम्हा सगळ्यांची आठवण काढ बरं का. खूप छान वाटतं ग आपल्या संसाराच्या, आपल्या कुटुंबाच्या
आपणच तर राखणदार असतो. आपणच तर घराला घरपण देतो बाळा. कुणा मूळ पुरुषाने लावलेली वंशवेल आपल्यालाच तर पुढे न्यायची असते. मेघना, अगं आणि हे दागिने म्हणजे पिढ्या जोडणाऱ्या साखळीच्या सुंदर कड्या आहेत. अर्चू, काय लहान मुलासारखं करतेस? पेपर दे. मी लहान मुलासारखं वागते हो. हो. तू कोण आहेस रे? सांग ना कोण आहेस? आणि काय रे, काल तर मला म्हणालास की खूप दमलाय म्हणून. मग अचानक एवढ्या रात्री कुठे गेला आता? सांग ना. मला नाही सांगायचं, जा. काय करशील? काय करशील? ठीक आहे, पेपर नाही मिळणार तुला. हे अर्चू, मी पेपर वाचतो. पेपर दे. बस बोंबलत. मी नाही देणार, मी नाही देणार, मी नाही देणार, मी नाही देणार, मी रडशील? नाही देणार. अरे जा रे, चल चल. मस्ती करू नको. मुळीच नाही देणार. नाही. अरे ही मस्ती. आदित्य, मी देणार नाहीये. माई त्याला सांग. काय काय माई सांग, मी पेपर वाचतो. ए वा, काय चाललंय? काय चाललंय तुमची मारामारी? तिलाच विचार, नुसती दादागिरी करत फिरत असते ती. ए खोटारड्या. काय खोडी काढलीस तू याची? अगं माई, मी काहीच केलं नाही. हे बघ, मी चुपचाप पेपर वाचत होते तर हा आला. खोटारडी. बापरे, ए खरंच सांगतेय, मी पेपर वाचत होते तर हा आला आणि पेपर खेचून घेतला, म्हणून मग मी पळून आले इकडे. पेपर वाचत होतीस? अरे, आदित्य पेपर वाचत होता. आदित्य किती केस? महा डॅमेज झाली आहे बरं, ही काय केस ऐकू नको सोड. इथं. नुसतं आरडाओरडा करत फिरत असते. चार केस उरले तिचे, ते पण काय काढतोस तू? आई, केस सोडायला तू सांगतो. त्याचं काय सोड, काय सोड त्याचं, काय सोड. मार मार दोघांनी आता मी. काय चाललंय तुमचं? अरे ओढत नव्हतो काय तिचे केस. आणि माई, हिनं भूल देते. मी पेपर वाचत होतो आणि हिने खेचून घेतला. या कसलं खोटं बोलतोय माई हा? बरं बरं, मला दे पेपर आता. मी वाचते पेपर. मला मी नाही देणार. वाचायचे आता पेपर. अगं, अशी काय अर्चू, करते? माई, मला पेपर. ओके. कुठली वाचवतेस ग तू बातमी? हा बोल बोल. सगळ्याच बातम्या वाचत होते. अगं पण त्यातली कुठली, म्हणजे मला वाचायला बरं पडेल ना. सांग बघू, कुठली वाचत होतीस ग? सांग ना. मी ती ना कुठली? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले ना, ती बातमी वाचत होती. आता बोल. बर, ती वाचत होती पेपर. मग? मग आणि तू तू कुठली वाचत होतास बातमी? कबड्डीच्या लिलावाची. पाटणा संघाच्या राकेश कुमारवर 12,80,000ची बोली लागली ना, ती. घे. तो वाचत होता पेपर. आता कर ना माई, माई. कर ना. अरे आता तुला कर. पेपर तर मिळाला. पेपर. कर ना. ए, तू काय मयू एवढी आहेस का? कर ना. पेपर दिलाय ना तुला आता. माई तू. काय चाललंय तुमचं? तू काय मयू एवढी आहेस का आता? माई, तू ना प्रत्येक वेळी त्याचीच बाजू घेते. मी त्याची बाजू घेत नाहीये. तो खरं बोलला म्हणून त्याची बाजू घेतली. मी खऱ्याची बाजू घेते. काय ग वेळाबाई, चल. मायाजी, काय मायाजी. काय ग? हे फुल माझ्या डोक्यात घालून दे ना. अरे वा, किती मस्त आहे. कुठून आणलंस? अद्वैतच्या सोसायटीतून. काय ग, कुठल्या झाडाचं तोडून नाही आणलंस ना फुल? नाही, त्या काकूंकडे मागितलं, त्यांनी दिलं. नक्की ना? काय ग किटकिट करतेस? आ, आईला असं म्हणायचं असतं किटकिट करते म्हणून. आई आहे, आई विचारणारच. हा, आईला असं परत म्हणायचं नाही, कळलं ना? हलू नकोस. झालं. हो ग बाई, झालं. चल अगं साक्षी. काय रे देवा. खरंच पोरं म्हणजे ना. हो. बर, मेघनाशी गप्पा मारता मारता तिला काय काय आवडतं खायला हे विचारून घेतलंस का? नंतर वाढदिवसाला काय नुसतं आलं घालून चहा देणार होता आपण तिला?
ऍक्च्युली माई मी मायाजी काय काय आता तुमचं काय? आई साक्षी कुठे आहे? ती आपल्या खोलीत आहे का? काय झालं? चल 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 चल. अरे अरे बरं माई, चहा बरा झालाय का? मस्त. बरं तो आधी विचारून घ्या, नाहीतर आदित्यशी बोलायला लागेल आपल्याला. साक्षी काय करत होतीस तू? किती हाका मारल्या तुला? मला नाही ऐकू आल्या. ए कानात बोळे घातलेस का तू? तुला काय करायचंय? मी काय पण घालीन. माझ्याशी उलट बोलू नकोस हा? अरे पण तुला भांडू नका. साक्षी चल ना, मी अद्वैत कडे चाललोय खेळायला. मला नाही यायचं. तिथे काय आहे? ए तू जादापणा करू नकोस. अद्वैत कडे स्पेसचा गेम म्हणून तूच पाठी लागलेलीस ना, मग आज काय झालं तुला? माझा मूड नाहीये. मेरी मर्जी. मूड नाहीये? हिला काय झालं आता? आपण जेव्हा आलो तेव्हा आरशात बघून हसत होती ही. शहाणी झाली आहे का ती? भाव खाते. चल जाऊया. बर चल. काय चाललंय? आलात का? अहो बोला, काय प्रस्ताव आहे? नाही नाही, प्रस्ताव वगैरे काही नाही. माझ्या बरोबर जरा बाहेर याल का? हो, कुठे? दागिने टाकायचे पॉलिशला. अरे मला वेळच वेळ आहे. ते काही मला तुम्ही सांगू नका. का? सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही अगदी बांधलेले असता. तुमचे ते सगळे मित्र, वॉक टॉक, सोशल वर्क वाले, दिवस सगळा छान आखलेला असता तुम्ही. शनिवार रविवार तोंडही दिसत नाही मला तुमचं. अरे मग काय, माणूस रिटायर झाला म्हणजे काय रिकाम टेकडा झाला काय? नो वे. अरे मी असा बिझी असतो ना, म्हणून अजून तरुण आहे. हा. पुरे पुरे कळलं मला. आता ज्ञानामृत पाजत बसू नका मला. अजून कळलं ना, मी तरुण आहे. याच्या पुढचं कडवा मला अगदी चांगला तोंडपाठ झालेलं आहे. नुसती कडवी पाठ आहेत तुला. 1/2 किलो वजन कमी होत नाही तुझं. हा. तसंही काय मला तुला मोरांब्याची बरणी म्हणायला आवडतं. अरे तुम्ही येणार आहात की नाही बाहेर? चल ना, तूच विषय काढलास. अहो दुसरी गोष्ट, मेघनाचा आता वाढदिवस आहे ना, तिच्यासाठी आपण काहीतरी घेऊया का हो येताना? काय घेऊया? अरे एवढा चांगला पूर्ण वाढ झालेला मोगली बांधला तिच्या पदराला, अजून कशाला काय घ्यायला हवंय? नाही म्हणजे तशा मी तिला कुड्या देणारच आहे, तुमच्या आईने मला दिलेल्या. हा, पण अजून काहीतरी वेगळं असं छानसं. बघू, वाटेत ठरव. चाल. एक तर एवढा चांगला विनोद केला मी, दाद दिली नाहीस, वजन कमी करत नाहीस, सारखं आपलं माझ्या सुना माझे नातवंड. अरे नवऱ्याची काय खबरच नाहीये. चला चला मी पटकन साडी बदलते, विजयाला सांगून निघूया. हसू नकोस. हा आदित्य, काय ग, भीती गेली नाही का तुझी अजून? हा म्हणजे गेली तशी, पण मनात मध्येच उसळून येते की सांगून टाकावं सगळं घरच्यांना आणि मुक्त व्हावं दडपणातून. पण मग मध्येच भीती वाटते की घरच्यांना सगळं कळलं तर काय होईल. तू कसा आहेस? म्हणजे तुझ्या मनावरचं दडपण केलं ना? सॉर्ट ऑफ. कामात बुडाल्यावर विसर पडतोच ना. मगाशी मलाही माई त्यांचे दागिने दाखवत होत्या. खूप छान वाटलं. आता मध्येच? माहित नाही, पण मला म्हणाल्या की विजय आणि अर्चनाला सगळे माहित आहेत, तुलाही माहिती असायला हवेत. सो स्वीट. आणि अर्चू, ती येऊन गेली की नाही ज्वेलरी बॉक्स बघायला? नाही अजून, पण आता विषय निघाला तर परत धडधडायला लागलाय. अरे यार, मी उगाचच विषय काढला. सो सॉरी. फॉरगेट इट. आपण आता नवीन बॉक्स आणलाय ना, सो टेन्शन नको घेऊ. आणि आईला फोन केला होतास? हा केला होता, पण तिचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया होता. आता करते परत. ओके. घाबरू नको एवढंच सांगेन मी तुला. आपण आता बोललो ना, तर तुझ्या डोक्यावरची भीती मी माझ्या डोक्यावर घेतली असं समज. ओके? ओके. चल देन, बाय. टेक केअर. यू टू.
काय ग आज एकटीच खेळतेस ठिक्कर? मयू आणि पल्लव कुठे आहेत? ते अद्वैत कडे गेलेत खेळायला. तू का नाही गेली? मला नाही जायचं. का? भांडण झालंय वाटतं. काय झालं हिला कोणास ठाऊक. कुठे आहे ती कार्टी? हीच ती पोरगी, हिला शोधत होते मी. एक मिनिट. काय झालं? काय झालं? काय झालं म्हणून वर मलाच विचारताय? स्वतःच्या मुलांना कसं वागायचं ते शिकवा आधी. एक मिनिट हा. काय झालंय ते सांगाल का तुम्ही मला? प्लीज जरा शांतपणे बोलाल का? हो, हिने माझ्या झाडाचं फूल चोरलंय. हे बघा, हे बघा, माझ्या झाडाचं फूल चोरून डोक्यात घालून मिरवते कशी. विचारा जरा तिला. साक्षी, ह्या जे काही बोलतायत ते खरंय का? मला खरं खरं सांग, तू तोडलंयस का यांच्या झाडाचं फूल? हा, सांग ना. हो, ती काय बोलणार आहे? तिला बोलायला तोंड हवं की नको? जर अक्कल शिकवा लेकीला. हो, माझी पोरगी जराशी वागली असती ना तर चांगलं बदलून काढलं असतं तिला. एक एक माणसं असतात. साक्षी, तुला काय गरज होती ते फूल तोडायची? आणि मी जेव्हा तुला विचारलं तेव्हा खोटं बोललीस तू माझ्याशी? सांग ना, का खोटं बोललीस साक्षी? बोल ना. नाही, अशी नाही बोलायचीस तू. काय खोटं बोललीस काय मला? मारू नको. नाही मारू नको तर काय? आरती वाळू, आरती वाळू तुझी. विजया, एक शब्दही बोलू ए नको. विजया, इथे आम्ही रक्ताचं पाणी करतोय तुमच्यासाठी आणि तुम्ही विजया अगं काय चाललंय तुझं हे वेड्यासारखं? हा हा तू करतो का आपण मुलांवर कधी? विजया, मायाजी. मायाजी. माई, आम्ही शुभम करू त्यांनी टेबल्स म्हटले. छान. तू अजूनही रागवलीस साक्षीवर? छे, मी कशाला रे रागव? मीच कुठेतरी तुम्हाला शिकवण्यात कमी पडले रे. तुमच्यावर संस्कार करण्यात मीच कमी पडले. म्हणून तर माझी मुलं माझ्याशी खोटं बोलली. असं नको ना बोलू मायाजी. मी फूल तोडलं, माझं चुकलं. पण मी त्या काकूंकडे फूल मागितलं होतं. त्या वस्कत माझ्या अंगावर आल्या. मला खूप राग आला. आणि म्हणून तू फूल तोडलंस, चोरी केलीस. साक्षी, तुझ्या फ्रेंडने एखादी गोष्ट तुला नाही दिली तर तू चोरी करणार का? अगं, तुम्हाला काय घरात कमी आहे ग? तुम्हाला जे हवं ते तुमचे आईबाबा तुम्हाला आणून देतात ना. त्या भोळे काकू आईला किती ह्याच्यावरनं बोलल्या ऐकलंस ना तू? आईचा अपमान केला ना त्यांनी. काय राहिलं आपलं? आणि हे तुला आवडलं? नाही. सॉरी मायाजी. सॉरी ना ग. आई सॉरी ना. माझ्या तर ना तू जवळच येऊ नकोस. आज तुझ्यामुळे घरातल्या सगळ्यांना ऐकून घ्यायला लागलं त्यांचं. आणि तुला माहितीये ना साक्षी, आपल्या घरामध्ये कधीही कुणीही खोटं बोलत नाही. मग तू कुठून शिकलीस ग हे?